ज्यावेळेस मला काम मिळालं तिथला चेक मिळाला. आता हे चेकचं करायचं काय, कंपनीचं नाव दिलं, कंपनीचं करंट अकाउंट काढायला मला 10,000 रुपये लागत होते. त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. आता हे झालं डॉक्युमेंटच्या बाबतीत, पण मग दुसऱ्या कुठल्या अडचणी आल्या का की एखाद्या ठिकाणी काही चोरी झाली किंवा त्या माणसांचा काही त्रास झाला? मी काम करणारा माणूस, माझ्या हाताकडे 4 माणसं काम करतात, त्यांची माझ्या जीवावर त्यांचं पोट भरतंय, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. कोणताही व्यक्ती ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून ज्यावेळेस तुम्ही निवडतात त्यावेळेस तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असते? ही सगळे नंबर काढले, PF काढला, ESI काढला, GST सर्व्हिस टॅक्स नंबर काढला, पण ते भरायचं असं हे मला माहीत नव्हतं. आणि त्याची नंतर करा तर मला त्याची नोटीस 7 लाख रुपये भरायची. त्यावेळेस माझी परिस्थितीच नव्हती 7 लाख रुपये. तर मी काय करायचं, मी हातबल लावतो त्याच्यावर, परिपूर्ण हातबल. शेवटी मी माझं राहतं घर विकलं. मी राहतो ते घर माझं स्वतःचं मी विकलं आणि तेवढ्यासाठी मी म्हणतो मराठी माणसाच्या धंद्यात यावं, परंतु त्याचा अभ्यास करून यावं. सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, बाउन्सर. आज माझ्याकडे 750 ते 800 मॅन पॉवर आहे. आज माझा टर्नओव्हर 8.5 ते 9 कोटीचा टर्नओव्हर झाला. जे काही मोठे सिटीज आहेत, पुणे असतील, मुंबई असेल, तिथं सिक्युरिटी गार्डमध्ये जर आपण पाहिलं तर आज मराठी तरुणांपेक्षा बाहेरचेच तरुण जास्त आहेत. ते UP असतील, बिहारवाले असतील, मग ते किती सेफ आहे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, जसं आपण सांगत असतो की आपला जो पॉडकास्ट आहे तो महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्ट आहे, त्याच पद्धतीने आजचा जो एपिसोड होणार आहे तो सुद्धा खूप जास्त इन्स्पायरिंग होणार आहे. तर आता मी तुमचा जास्त टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. सुरुवात करायच्या आधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर सुरुवात करूयात. तर विजू काका, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार आहे. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्ते, माझं नाव विजय माताळे. मी एक्सपर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस ही कंपनी रन करतो आहे. आज पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर ह्या मेट्रो सिटीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ओके. सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, बाउन्सर. आज माझ्याकडं 750 ते 800 जवळ मॅन पॉवर आहे. आज माझा टर्नओव्हर 8.5 ते 9 कोटीचा टर्नओव्हर झाला आहे. बापरे, म्हणजे तुमची जी एक्सपर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेसची जी कंपनी आहे तिचं आज टर्नओव्हर पण 8.5-9 कोटी. आज तुमच्याकडे 800-850 लोक काम करत आहेत. पण मग या सगळ्या जर्नीची सुरुवात कशी झाली? मग मला मागं जायला लागलं. माझा इतिहास तुम्हाला सांगायला लागेल. माझं गाव सिंगरच्या बाजूला घोरे खुर्द म्हणून गाव आहे. मी पुण्यापासून 30-35 किलोमीटर अंतर आहे. त्यावेळेस मी पुण्यातून मुंबईला कामाला होतो. शाळा माझी जमतेम झाली, मग मी पुण्याला आलो कामाला. पहिल्या स्टार्टला मी हॉटेलमध्ये काम केलं. रोनक ज्यूस बार, जयश्री ज्यूस बार या अशा हॉटेलमध्ये काम करत गेलो. नंतर मी कोल्हापूरला गेलो थोडे दिवस. तिथं मी एका कंपनीत अर्ज केला, कोल्हापूर स्टेट म्हणून. तिथं वॉचमनची नोकरी खाली होती, बघितली ॲड, मी अर्ज केला, मी सिलेक्ट झालो. तिथं माझी 15 वर्ष वॉचमनची नोकरी झाली कोल्हापूरला. सिक्युरिटी गार्ड म्हणून 15 वर्ष माझी नोकरी झाली. आणि त्याच्यात मी काय केलं की पहिले 6 महिन्याच्या नंतर मग माझी बदली पुण्याला करून घेतली. पुण्याला हेड ऑफिस होतं, ज्ञानेश्वर आगाशी साहेब यांचं पुण्याला ऑफिस होतं. मग मी तिथं बदली करून घेतली. बदली करून घेतल्याच्यानंतर मला साहेबाची माझी जरा कॉन्ट्रॅक्ट आली. माझं 8:30 9-10 वाजता यायचो कामाला, संध्याकाळी 6:30 सुटायचो. आणि रोज अपडाऊन, म्हणजे 35 किलोमीटर अंतर होतं माझं घर ते माझं ऑफिस. औंधला ऑफिस होतं, ते 35 किलोमीटर होतं. म्हणजे रात्री मला संध्याकाळी 6:30 सुटलो तरी मला जायला कमी 1-3 तास जायचा. त्यावेळेस गाव पूर्ण ग्रामीण भाग होता तिकडचा. आत्ता शहर झाले, पण त्यावेळेस पूर्ण ग्रामीण भाग होता. म्हणजे मी ज्यावेळेस जायचो, घरी पोचायचो, त्यावेळेस सगळे झोपलेले असायचे, कारण तो पूर्ण ग्रामीण. 8:30 वाजता मी लय झाले, त्याच्यामुळं सगळे झोपलेले असायचे. तर मी त्यावेळेस अपडाऊन करायचो. पण मला असं वाटायचं की मला काहीतरी केलं पाहिजे. मी आज माझ्यासाठी जगतोय, मी माझ्यासाठी जगतोय, मग मला दुसरं कुणासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी ही कंपनी केली. बरं, आणि याची सुरुवात कशी झाली म्हणजे टप्प्याटप्प्याने? मग मी ही कंपनी ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस मला याच्यातलं काहीच अनुभव नव्हता. मग माझं काम बघून मला साहेबांनीच हे दिलं की तुम्ही एजन्सी ही एक्सपोर्ट कंपनी चालू करा, कंपनी एजन्सी चालू करा. मग मी हे नाव घेतलं. त्यावेळेस कुठून घ्यायचं,
कोटेशन कुठून घ्यायचं, त्याची माहिती कुठून घ्यायची हे मला माहित नव्हतं. कारण मी कोल्हापूर राहिलो, पुण्यातलं एवढं माहित नव्हतं. त्यावेळेस मला माझ्या साडू हणमकर यांनी मदत केली. त्यांनी एकाकडून मला कोटेशन म्हणून दिलं. पण ते कोटेशन होतं माझं इंग्लिशमध्ये. माझं शिक्षण जमतेम झाल्यामुळे माझं हे इंग्लिशमध्ये लिहिलंय ते काय लिहिलं हे समजत नव्हतं. तेवढ्यासाठी मी मामलेदार कचेरी गेलो, त्याचं मी मराठीत रूपांतर करून घेतलं. मग ते काय लिहिलं हे मला समजलं. मग त्या पद्धतीचं मग मी लोकांना कोटेशन करायचं कसं ह्याची माहिती घेतली. मग मी कोटेशन देत गेलो. ओके. हां, आणि कोटेशन ची माहिती देत दिली. मग मी लोकांना सांगायचो माझी 16 वर्ष नोकरी झालेली आहे, मी स्वतः आता या बिझनेसमध्ये करतोय, त्याच्यामुळे मला कामं मिळत गेली. मी तो एक प्लस पॉईंट होता की तुम्ही त्या क्षेत्रात 16 वर्षाले काम करताय. त्याच्यामुळं माझा तो प्लस पॉईंट होता. आणि लोकांना पण त्याचं वाटायचं की हे स्वतः नोकरी करतोय, आता करून आता धंद्यात घुसतोय, ह्याला आपण मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे मला कामं मिळत गेली. बरोबर. पण मग काका मला एक सांगा की समजा आता 16 वर्ष तुम्ही स्वतः काम करत होते, बरोबर. पण ज्यावेळेस तुमचं स्वतः तुम्हाला पहिलं काम मिळालं, तुमच्या हाताखाली कोणीतरी कामं करायला लागले, तो एक्सपिरियन्स कसा होता? तो खूपच वेगळा होता. काम मिळालं, कामगार मिळवले, पण माझ्याकडे अकाउंट काढायला पण पैसे नव्हते. अकाउंट मला करंट अकाउंट काढायचे, बरोबर, ते काढायला पण पैसे होते. ज्यावेळेस मला काम मिळालं, तिथला चेक मिळाला. आता हे चेकचं करायचं काय, कंपनीचं नाव दिलं, कंपनीचं करंट अकाउंट काढायला मला 10,000 रुपये लागत होते. त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. म्हणजे माझी 16 वर्ष नोकरी झाली, त्यावेळेस मला 8,500 पगार होते. तर मी 10,000 रुपये आणू कुठून? बरोबर आहे. हा खूप मोठा. आता ह्या पैशाचं चेकचं काय करायचं, मला कामगाराचा पगार पण द्यायचा आहे. चेक खिशात ठेवला, किती दिवस खिशात ठेवायचा, मग मला पगार पण द्यायचा आहे. मी पैसे गोळा केले इकडं तिकडं, त्या कामगाराला पगार दिला. आता हे चेकचं काय करायचं, मला खूप यायचं होतं. मग मला असं एक माझा मित्र भेटला. मग त्याला मी सांगितलं मी असं असं करतोय म्हणून, मी केली, पण मला अकाउंट काढायचे. मग तो मला, अरे मी लगेच काढून देतो, मला ॲक्सिस बँकेत तुम्हाला 0% पैसे काढून देतो का, 0 बॅलन्समध्ये तुम्हाला अकाउंट काढून देतो, करंट अकाउंट. मला खूपच बरं वाटलं, आनंद वाटला. आनंद म्हणजे मला आता माझं जिथं गाडी माहीत थांबली होती ते आता पुढे जाणार आहे, ह्याचा आनंद झाला. मी खरं सांगायचं तर मग मला त्यांनी 0 बॅलन्समध्ये अकाउंट काढून दिलं. मग मी चेक तो भरला, मी माझी गाडी घेऊन चालू झाली. मी असं काम मिळत गेली, चेक भरला, त्याचा आनंद झाला, लोकांना पगार दिला. आणि मग मला असं वाटायला की माझ्या हाताखाली कोणतरी काम करते, तो आनंद वेगळाच असतो. मला तेच विचारायचं होतं की आजपर्यंत समजा तुमचं स्वतःसाठी तुम्ही करत होते, पण ज्यावेळेस समजा 2 कामगार का असे ना, त्यांचे ज्यावेळेस पगार त्यांना मिळत होता तुमच्यामुळे, त्यांचे घरं भरत होते, त्यावेळेस तुमचा जो आनंद होता तो कशा पद्धतीचा होता? तोच आनंद माझा दुगणा झाला. म्हणजे आज मी काम करतोय, मी लोकांकडून पगार घेत होतो, आज मी लोकांना पगार देतोय, ह्याचा आनंद खूपच मोठा होता. बरोबर. आणि मग मला त्याची आवड निर्माण झाली. म्हणजे कामं मिळवायची कशी, कामं मिळत गेली, माणसं वाढत गेली, ह्याचा मला आनंद झाला. की मी काम करणारा माणूस, माझ्या हाताखाली 4 माणसं काम करतात, त्यांची माझ्या जीवावर त्यांचं पोट भरतंय, ह्याचा आनंद खूप वेगळा असतो. ओके. पण मग आता सुरुवात तर झाली असेल, समजा हळूहळू ते वाढायला पण लागले असतील, बरोबर, तशा अडचणी पण येत असतील समोर खूप. हां, मग त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. आता अडचणी तर एवढ्या आल्या की मला पहिलं बिल करायचं माहीत होतं, तर माझं शिक्षण जमतेम झालं होतं. बरोबर. पुस्तक छापून घेतलं, बिल करायचे. मग शाळेला एक मी वॉचमन दिली होती, तिथं मला बिल करायचं, मला बिल करता येत नव्हतं. म्हणजे शाळेतले मास्तर प्राचार्य मला त्यांनी माहिती दिली की असं बिल कर, तसं बिल कर. त्यांनी माझी 2-4 पानं त्यातली फाडली पण, खरं सांगायचं. मग त्यांनी सांगितलं गुन्हेले, मग भागेले, मग परडे येतोय, मग जेवढे दिवस आहे तेवढं असा पगार आलं पाहिजे. मग ते बिल केलं, तोही आनंद झाला. म्हणजे अशा अडचणी, म्हणजे आपण मी वॉचमन होतो, सिक्युरिटी गार्ड, माझं काय असणार, कॅपॅसिटी तेवढीच होती खरं सांगायचं तर. शिक्षण अपुरं असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला. पण मग तुम्ही हिंमत नाही हारली, समजा जिथे जिथे अडचण आली बरोबर तुम्ही त्या जवळच्या त्या क्षेत्राशी रिलेटेड माणसाकडे गेलेत आणि हळूहळू अडचणी सोडत गेलं माझी. पण मग आणखी दुसऱ्या कुठल्या अडचणी आल्या होत्या का? म्हणजे त्यांचा त्या कामगाराला माझा पहिला अविश्वास होता. म्हणजे विश्वास मी टाकू शकत नव्हतो, हा महत्त्वाचा पॉईंट होता. त्याच्यामुळे मी डचकून जागा व्हायचो, खरं सांगायचं म्हणून मी ते जायचो. की मी जे प्रामाणिकपणे काम केले ते सगळे करते असं नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम व्हायचा मला, की मी डचकून जागा व्हायचो, ते पॉईंटला जाऊन बसायचो, काम करतात कसे करतात, ते करतात का नाही. पण मला कामाचा अनुभव होता, त्याच्यामुळे मी काम करून घेत होतो, त्याला कोण काम करून घ्यायचो.
फक्त त्यांनीच काय केलं तर काय करायचं हा मोठा अविश्वास होता. बरोबर आहे. मग तो हळूहळू आपण सगळं कागदपत्र घेऊन त्यांची घरदार माहिती घेतली, सगळी माहिती होत गेली. त्याच्यामुळे तो जरा थोडा विश्वास बसत गेला. मग मला काय वाटलं नाही. म्हणजे जसं तो कामगारासंग आपलं रिलेशन वाढत जाते त्यावेळेस तो विश्वास बसत गेला. ओके. आता तुमचा बिझनेस तर सुरू झाला, पण मग त्याला मोठ्या लेवलला तुम्ही ग्रो कसं केलं? मी एकटा स्वतः काही करू शकत नव्हतो. मग मी 3 एक सर्व्हिसमॅन घेतले, मिलिटरीवाले एक सर्व्हिसमॅन मिलिटरीवाले घेतले की त्यांना डिसिप्लिन हे त्यांच्याकडनं शिकावं. बरोबर. मी त्यांच्यासोबत काम केलं त्याच्यामुळे मला अनुभव होता की त्यांच्याकडनं मी डिसिप्लिन आपण कसं करायचं, कपडे कसे घालायचे, बूट टाय सगळं कसं करायचं हे त्यांच्याकडनं शिकावं. मग त्याला एक काम दिलं, एकाला दुसरं काम दिलं की कस्टमरच्या गरजा काय आहे ते जाऊन बघायचं, त्यांना ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीतच तिथं गार्ड पोहोचला पाहिजे आणि त्या गार्डना तर काय काम दिलं पाहिजे त्यांनी विचारायचं आणि त्या पद्धतीच्या गार्डला ट्रेनिंग द्यायचं. हे पहिलं हे करून घेतलं. आणि तिसरा एक हे त्याच्याकडून आम्ही फायर फायटिंगचं काम शिकवलं. हे 3 गार्ड आम्ही पहिले नेमले. ओके. आणि ते कसे काम करतात हे बघायसाठी आम्ही 8 दिवसाला हे काम करतात का नाही हे बघायसाठी आम्ही 8 दिवसाला एकत्र जमायचो. तुम्ही काय केलं, तिथं काय शिकवलं, हे काय शिकवलं ह्याची मी माहिती घेत गेलो. माहिती घेतल्यामुळे मला बऱ्यापैकी शिकवलं की आता माझी कंपनी हळूहळू पुढे चाललेली आहे. मी त्या लोकांना पण त्याचा आनंद झाला, मलाही स्वतः आनंद झाला आहे की माझी कंपनी तर वाढत चालली. हे तुम्ही भारी सांगितलं की समजा तुम्ही टीम अपॉइंट केली आणि त्यांच्यावरती मग तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन वाढवत गेले. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेस मला असं वाटतं की आपल्या माणसांचं हेच चुकतं की आपण काय करतो की सगळं काही स्वतः एकटाच करायला बघतो आणि याच्या नादात काय होतं ना की आपली कंपनी ग्रोच होत नाही. बरोबर. मी स्टार्टला ते केलं, स्वतः मी एकटाच करायचो कारण त्याच मॅनपॉवर कमी होती म्हणून एकटाच केलं. पण ते एकटा आपण केलं किती दिवस करणार, कंपनी मोठी वाढणार नाही, मराठी माणसं धंदा करायचा नाही, कसं करणार की स्वतः सगळं केलं तर. म्हणून मी टीम केली आणि टीम वर्क करून त्यांच्याकडनं कामं करून पण घेतली आणि घेतो पण. हे असं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आज माझी कंपनी या लेवलला आहे. ओके. आपण काय केलं, समोरची पार्टी जी असते त्यांच्या गरजा माणसाला येत गेलो. कारण त्यांच्या गरजा काय हे महत्त्वाचं आहे की मी जर हॉटेलचा माणूस विचारला आणि IT पार्क लावला तर त्याचा उपयोग नाही, IT पार्कचा माणूस विचारला आणि हॉटेल लावला त्याचा काहीच उपयोग नाही. मी समोरच्या पार्टीच्या गरजा बघू ते मॅनपॉवर लावली आणि ती होती का नाही, ही करतात का नाही हे बघून मी स्वतः खात्री करून घेतो. कारण त्याच्यामुळं आपल्याला बेनिफिट मिळत गेला. खरं सांगायचं कोणताही व्यक्ती ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून ज्यावेळेस तुम्ही निवडतात त्यावेळेस तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असते? आपण पहिले म्हणजे त्याचे डॉक्युमेंट घेतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल हे सगळं घेतो आणि मग तो फिटनेस आहे त्याचा बघतो. म्हणजे त्या सिक्युरिटी कामाच्यासाठी तो व्यवस्थित आहे का, फिट आहे की नाही, फिट आहे का म्हणजे तो ते पहिलं बघितलं जातं. आणि नंतर त्याचं एज्युकेशन काय आहे, एज्युकेशन काय आहे म्हणजे त्याला मग आपण घेतो मराठी येतं, हिंदी येतं, इंग्लिश येतं, ह्या तर भाषा समजल्या पाहिजे ना. असं बरोबर आहे, गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते आपण चेक करतो की त्याला येते का, म्हणजे त्याचं एज्युकेशन बघितलं जातं. आणि नंतर पुढं आपण मग ती जर वाटलं तो योग्य आहे की मग त्याचं डॉक्युमेंट आपण पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठवतो. पोलीस व्हेरिफिकेशन ओके आलं तर आपण पुढं त्याला कामाला घ्या. नाहीतर आपण पोलीस व्हेरिफिकेशन केलं तो जर गुन्हेगार निघाला ते आपलं नुकसान आपलंच होणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी अगोदर आम्ही त्याला घेत नाही, पहिले पोलीस व्हेरिफिकेशन करतो, तो गुन्हेगार नसला जरी हे आलं सर्टिफिकेट आलं की मग त्याला आपण कामाला घेतो. बरोबर आहे, कारण ते काम जबाबदारीचं आहे त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आता जे सिलेक्ट केलेले कॅन्डिडेट असतात त्यांना काही ट्रेनिंग वगैरे असते की नाही? ट्रेनिंग असते. ट्रेनिंग 2 प्रकारचे असतात. आपलं स्वतः ट्रेनिंग सेंटर आहे, तिथं फायर फायटिंग असतं म्हणजे काय आग लागली तर काय करायचं हे महत्त्वाचं, ही त्याला ट्रेनिंग दिलं जातं. बरोबर. आणि एखाद्या कामगाराला लागलं ते फर्स्ट एडचं एक त्यांना शिकवलं जातं. बरोबर. एक इनवर्ड आउटवर्ड हे रजिस्टरची एक माहिती दिली जाते. आणि 4थं मी CPR आहे त्याची एक माहिती दिली जाते. असं ट्रेनिंग भरपूर तसं शिकवणार, पण आपण कमीत कमी 4 ट्रेनिंगची त्यांना माहिती देतो आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये. ओके. आणि दुसरी आहे ती जागेवर म्हणजे आपण जिथं सिलेक्ट करतोय तिथली त्याला माहिती द्यायची. तर तिथं SOP असते की SOP म्हणजे काय, तिथं काय काम करायचे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तिथं SOP असते. पण त्या पद्धतीने त्याच्यावर ते काम करून घ्यायचे. ते काम करून घ्यायसाठी माणसं असतात, आपली टीम आहे
मग ती त्यांना सांगत असते, ती त्यांना सांगत असते की ह्या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे. हे मत या ट्रेनिंगचा खरंच काही फायदा होतो की नाही, काय म्हणजे हे ट्रेनिंगचा फायदा होतो. आपण आपल्या एकदा ट्रेनिंग दिलंय पण ते बार द्यायला लागतंय. उदाहरण तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये असं आम्ही ट्रेनिंग देत होतो, त्यावेळी सगळा शाळेचा स्टाफ पण होता, ते विद्यार्थी पण होते तिथं. आपण त्यांना पण ट्रेनिंग दिलं की आग लागते विझवायची कशी, हे लय महत्त्वाचं. त्यावेळेस त्याने विद्यार्थी होते, शाळेचा स्टाफ होता, आमचा स्टाफ होता. आम्ही ते फायर पार्टीचं त्यांना ट्रेनिंग देत होतो. आणि ते झाल्याच्यानंतर एका विद्यार्थ्याच्या घरात ऐन दिवाळीच्या टायमात आग लागली. त्या विद्यार्थ्यांनी ती आग विझवली. आम्ही जे ऐन सणाच्या टायमात, ऐन दिवाळी सणाच्या टायमात त्याचं घर वाचलं. म्हणजे तो एक आपल्या ट्रेनिंगचा फायदा होता. बरोबर आहे. म्हणून त्याचं घर वाचलं. हे एक आपल्याला आनंद झाला, म्हणजे आपल्या ट्रेनिंगचा तो एक फायदा झाला. दुसरं ट्रेनिंग असं आहे की आता उदाहरण देतो, पुण्यातलंच आपल्या जवळचंच उदाहरण देतो पुण्यामधलं, की आपल्या दुकान वरती सोन्याचं दुकान आहे, खाली बाजूला कपड्याचं दुकान आहे. ते कपड्याचं दुकान फोडत होते. वॉचमनला, सिक्युरिटी गार्डला आपला आवाज आला. त्यांनी बघितलं, 2-3 जण आहे, त्यांच्या हातात हत्यार आहे. त्यांनी व्हिडिओ काढली आणि आमच्या टीमला कळवलं, पोलिसांना कळवलं. पण त्यांनी जाऊन त्यांना हटकलं नाही, कारण त्यांना आम्ही ट्रेनिंग तसं दिली असतं ना की तुमच्याकडे त्यांच्याकडे हत्यार आहे, उद्या त्यांनी मारलं तुम्ही काय करायचं. त्यांना ते ट्रेनिंग दिलेलं असतं आपण. मग त्यांनी काय केलं, शटर तोडलं, शटर उघडलं, आतमध्ये गेलं. तसं हा जाऊन लगेच आतमध्ये शटर खाली घेतलं आणि लगेच 2-3 मिनिटात अगोदर कळवल्यामुळे पोलीस वगैरे लगेच तिथं आले. त्याच्यामुळे त्याचं दुकान वाचलं आणि ते चोर पोलिसाच्या ताब्यात दिले. म्हणजे काय म्हणतात त्याला की अलर्टनेस त्यांनी व्यवस्थित यूज केला त्याचा. हां, म्हणजे आपण जे ट्रेनिंग दिलं त्याला तो आवाज आला फोडल्याचा, पण तो डायरेक्ट ते गेला नाही. ना ते चोर पळून गेले असते, नाही तर ह्याला मारलं असतं. हे 2 गोष्टी झाल्या असत्या. मग ह्याने पहिलं आमच्या टीमला कळवलं, पोलिसांना कळवलं, दोघांनाही कळवलं आणि प्रॉपर ॲक्शन. आणि ॲक्शन म्हणजे पहिले शूटिंग आणि नंतर शूटिंग पण काढली. आणि जसं त्यांनी शटर वर करून आतमध्ये गेले, प्रवेश केला, तसं ह्याने जाऊन शटर ओढलं आणि तोपर्यंत पोलीस आले. मग पोलिसांना दिलं, त्या दुकान व्यवस्थित वाचलं आणि पोलीस चोर घेऊन गेली. म्हणजे हा फायदा झाला, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. आपण एक प्रश्न मनात आला की जर समजा कदाचित त्या सिक्युरिटी गार्डला जर काही झालं असेल, कदाचित बऱ्याच वेळेस असं पण होतं की त्या हल्ल्यामध्ये, त्या चोरीमध्ये सिक्युरिटी गार्डचा जीवही जातो, त्याला जखमी होते, दुखापत होते, तर तशा केसमध्ये मग तुमची कंपनी काय करते ना, तेवढ्यासाठीच आपण कंप्लायन्समध्ये काम करतो. कंप्लायन्समध्ये काय, पीएफ म्हणजे आपली सेविंग, ES म्हणजे स्वतःचा इन्शुरन्स, म्हणजे ते ESIचं म्हणजे त्याच्या फॅमिलीचा इन्शुरन्स. उद्या पुढला काय झालं त्याच्या फॅमिलीला त्याचं बेनिफिट मिळतं. आता उदाहरण मी सांगतो ना, माझं स्वतः सांगतो, लोकांचं सांगण्यापेक्षा मी माझं सांगतो. मी ज्यावेळेस 16 वर्ष नोकरी केली, मला माझा PFचे पैसे मिळाले, त्याच्यातूनच मी हे लायसन काढलं, मी आज धंदा चालू केला. हे PF आणि ESI, आज त्याच्या समजा एखाद्या कामगाराला लागलं तर ESI इन्शुरन्स असतो, ते दवाखाना त्यांना फ्रीमध्ये करते. आणि बेनिफिट एखादं कोण गेलं समजा, म्हणजे होऊ नये. आता झालं माझा एक कामगार गेलेला आहे असं तुम्हाला सांगायचं, म्हणजे एक कामगार गेला आहे तर त्याच्या मुलीला 2 मुली, मिसेस, असे 3घांनाही पेन्शन मिळते. मुली लहान असल्यामुळे त्यांना पण पेन्शन आहे आणि त्याच्या मिसेसला पण पेन्शन आहे. हा त्याचा फायदा आहे. म्हणजे आपण तेवढ्यासाठीच कंप्लेक्समध्येच काम केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर. कारण की मी काम केलं आहे, PF म्हणजे माझं सेविंग, त्याच्यातून मी आज उभा राहिलो आहे. म्हणजे म्हातारपणी तेवढ्यासाठीच लोकांना PFचा त्याचा फायदा होतो आणि त्या गोष्टीची तुम्ही काळजी घेता. आम्ही स्वतः काळजी घेतो. ओके, हे सगळं तर तुम्ही सांगितलं, पण मग एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जे काही मोठ्या सिटीज आहेत, पुणे असतील, मुंबई असेल, तिथं सिक्युरिटी गार्डमध्ये जर आपण पाहिलं तर आज मराठी तरुणांपेक्षा बाहेरचेच तरुण जास्त आहेत. मग ते UPवाले असतील, बिहारवाले असतील, मग ते किती सेफ आहे? नाही, हे तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला. आपण जस्ट कामगार घेतो तर डॉक्युमेंट घेतो समजा, म्हणजे त्याच्यात आधार कार्ड गावाकडचं असतं. बरोबर. मग आपण हिथं पहिलं कामाला घ्यायचं तर E-कोड व्हेरिफिकेशन करतो आपण त्याचं, तो आपल्याला लगेच मिळतं 1-2 दिवसात. ते काय असतं नेमकं? म्हणजे त्याच्यावर समजा कुठेही केस असेल, तो गुन्हेगार आहे, त्याच्यावर कुठल्या तरी कोर्टात केस चालू आहे, तर त्याचा सगळा बायोडेटा येतो. UPचा असू द्या, बिहारचा असू द्या, महाराष्ट्राला कुठला असू द्या, की हे त्याच्यावर कुठला केस आहे का, त्याच्यावर गुन्हा आहे का, हे आपल्याला कळतं. आणि कारण की हे लगेच मिळतं, पोलीस व्हेरिफिकेशनला वेळ लागतो. म्हणून आपण कामाला घ्यायच्या पहिलं E-कोड व्हेरिफिकेशन करतो आणि नंतर पोलीस व्हेरिफिकेशनला देतो.
हा, म्हणजे तेवढीच एक समाधान असतं की बाबा हा व्यक्ती गुन्हेगार नाही, हा व्यक्ती गुन्हेगार नाही हे आपल्याला समजतंय. आपण गुन्हेगाराला कामाला ठेवायचं का नाही हे आपल्याला कळते ना. मग बरोबर, आपण ते ई-कोड व्हेरिफिकेशन करतो पहिलं, ते आपल्याला लगेच मिळतं. ओके. तुमची कंपनी कधी सुरू केलीत तुम्ही? 2008 साली. ओके, म्हणजे 8 आणि आज समजा 25 संपतंय आता, म्हणजे जवळपास 17-1 वर्ष झालेत. मग तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काही चेंजेस झाले की नाही? भरपूर चेंज झाले. पहिलं हाताला लिहायचं, त्याच्यात नंतर त्या एंट्री शोधायचे नाही, तेव्हा कार्डने काय लिहिलंय हे त्याचं त्यालाच कळायचं नाही, असं व्हायचं. आता तसं नाही, आता स्वतः आपलं ॲप्लिकेशन आहे, आपण स्वतः ते तयार केलेलं आहे. ह्याच्यात इनवर्ड होतं, आउटवर्ड होतं. ओके. अजून कोण आलंय कोण नाही आलं हे त्याची पण एंट्री होती. आता पहिले करायचं नाही. रात्रीचं राऊंड मारतो का नाही आपलं गार्ड, त्याच्यासाठी आपण QR कोड बसवलेत. म्हणजे रात्री कोणी झोपलंय की नाही, हा गार्ड झोपलाय का नाही, तो राऊंड मारतोय हे आपल्याला पण कळतं आणि समोरच्या गेस्ट पार्टीला पण कळतं. ओके. आपला गार्ड जागा आहे ती दर तासाला आपण तिथं QR कोड करतो. हा, म्हणजे त्याच्यामुळे कळत असेल की समोरचं जागा आहे म्हणून. हा, की आपलं गार्ड जागा आहे, व्यवस्थित ड्युटी चालली, व्यवस्थित काम झालं. पूर्वीसारखं नाही, पूर्वी गार्ड झोपायचं आणि सकाळी उठायचं आणि हजेरी स्वतः म्हणते. आता आपली हजेरी पण त्याच्यावर येते, त्याच्यामुळे समोरच्या पार्टीला पण कळतं की त्यांनी हजेरी, सिक्युरिटी राहते व सेफ्टी राहते, समोरच्याला विश्वास असतो की आता व्यवस्थित काम. त्याच्यामुळं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, आता खूप चेंजेस झाले. ओके. हा, म्हणजे या टेक्नॉलॉजीजमुळे जरा जो कस्टमर असेल तो पण जरा समाधानी असेल की सगळ्या गोष्टी व्यवस्थित वर्कआउट होत आहेत. हां, ह्याच्यामुळे समाधानी झालेलं आहे. आज माझ्याकडे तुम्हाला सांगतो की 8-10 वर्ष आली माझ्याकडे पार्टी आहे आणि आमचं एवढं कमिशन झालं आहे की आपल्या घरचे संबंध झालेलं आहे ते, की आपण ॲप्लिकेशन केल्यामुळं हा फायदा आहे. आणि जसं जसं चेंज होते तसं आम्ही चेंज करत गेलो, त्याचा फायदा आपल्याला मिळत गेला आहे. ओके. हे सगळं तर आपलं बोलून झालं आहे, पण तरी मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कारण एवढे 17 वर्ष झाले तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये आहात, तर जर एखाद्याला स्वतःचा सिक्युरिटी सर्व्हिसेसचा बिझनेस करायचा असेल तर त्याने कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? खरंच धंदा हा मराठी माणसाने केलाच पाहिजे, ही माझी पहिल्याच इच्छा आहे. परंतु त्याचा अभ्यास करून आला पाहिजे. आता तुम्ही माझा अभ्यास काय आहे हे खूप मोठं आहे. कारण की PF, ESI, पूर्वी आता GST, पूर्वी सर्व्हिस टॅक्स होतं, ह्याची सगळी माहिती घेतली पाहिजे. कारण माहितीशिवाय काय होत नाही. कारण की मी ही सगळे नंबर काढले, PF काढला, ESI काढला, GST सर्व्हिस टॅक्स नंबर काढला, पण ते भरायचं असं हे मला माहीत नव्हतं. आणि त्याची नंतर करा तरी मला त्याची नोटीस आली 7 लाख रुपये भरायचे. त्यावेळेस माझी परिस्थितीच नव्हती 7 लाख भरायचं. आता मी काय करायचं, मी हातबल झालो त्या टायमात, परिपूर्ण हातबल झालो. शेवटी मी माझं राहतं घर विकलं. मी राहतो ते घर माझं स्वतःचं मी विकलं आणि त्याचा सर्व्हिस टॅक्स भरला आहे. तेवढ्यासाठी मी म्हणतो मराठी माणसाने धंद्यात यावं, परंतु त्याचा अभ्यास करून यावं. अभ्यास पाहिजे तर धंद्यात यावं. ओके. अजून दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे नुसतं यावं नाही तर मी ज्या ह्याच्यातून गेलो आहे, तुम्हाला मी सांगितलं माझ्याकडं इकडे अकाउंट काढायला पैसे नव्हते. बरोबर. आर्थिक त्यावेळेस खूप गरजेचे, पण आता तसं नाही. आपला गार्ड आहे त्याचा पगार आपल्या जीवावर त्याचं घर चाललं असतं. त्याच्यासाठी समोरची पार्टी आपल्या पैसे कधी मिळते कधी नाही, पण त्याला वेळेत पैसे दिलं पाहिजे. त्याचं घर भाडे, दुधाचं पैसे हे आपल्यासाठी तो आपल्या जबाबदारी असते ती, तर त्याचा पगार पहिला घ्या. त्याच्यासाठी आपल्याकडे पहिलं बॅकअप पाहिजे, बॅकअपचा पैसा पाहिजे, थोडा पैसा पाहिजे. पैसा असं तर त्याच्यात उचरावं असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मी खूप भोगलंय. बरोबर. मी केलंय. आज राहतं घर कोणी विकत नाही, मी राहतं घर विकून ह्याच्यात उभारलोय. हे सांगण्याचा मला गर्व वाटतो की अभ्यास करा आणि मग उतरा. ओके. तर काका, थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससोबत स्वतःची जर्नी शेअर केली. कारण खरंच तुमची जर्नी जी आहे ती खरंच खूप इन्स्पायरिंग आहे की स्वतः एक व्यक्ती वॉचमन असतो आणि तिथून आज तो जवळपास 700-800 लोकांना रोजगार देतो आहे आणि स्वतःची कोटींमध्ये टर्नओव्हर आहे स्वतःच्या कंपनीचा. तर ही खरंच इन्स्पायरिंग जर्नी आहे. तर थँक्यू सो मच की तुम्ही इथं आलात. थँक्यू. आभार यावं, तुम्ही मला इथं बोलवलं आणि तुम्ही माझी माहिती ही सगळी घेतली, बाहेर लोकांना पुढे पोचवताय तुम्ही, ह्याचा खरोखर मला गर्व आहे. येस. त्याच्यामुळे खरोखर मनापासून तुमचं अभिनंदन. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही आपलं चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.